जय शिवराय मित्रांनो, पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीकी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलोय दुर्गनगरी कौलापूर या ठिकाणी। या कौलापूरमध्ये अनेक भले मोठे गड किल्ले केले साकारले जातात, परंतु या सर्व किल्ल्यांमध्ये एक हालता देखावा किंवा तत्कालीन ज्या काही घटना घडल्या त्या टोटली टेक्निकल पद्धतीने मांडण्याचा हा ग्रुप प्रयत्न करत असतो। शिवसाम्राज्य प्रतिष्ठान कौलापूर यांच्या माध्यमातून हा अशा पद्धतीचा किल्ला आणि त्याला थोडीशी आधुनिकतेची जोड या ठिकाणी देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात। गीतानगरमध्ये असणारा या किल्ल्याला तुम्ही नक्की भेट द्या। आता आपण बघू हे नेमकं टेक्निकल किंवा तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर ह्या संपूर्ण किल्ल्यामध्ये केलाय। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, जे आपण बघितलं नाही आजपर्यंत अनेक किल्ले, रायगड, प्रतापगड वगैरे असे बरेच आपण शिवरायांनी बांधलेले अभेद्य किल्ले बघितले, परंतु शिवाजी महाराजांचा जो संपूर्ण लहानपणीचा कार्यकाळ गेला तो या पुण्यातील लाल महालात गेला। तर हे लाल महाल या ठिकाणी त्यांनी साकारले। चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण लाल महालाचं दर्शन करू। प्रतिष्ठान गीतानगर कौलापूर सादर करीत आहोत जगातील पहिली सर्जिकल स्ट्राइक, शाहिस्ते खानाची फजिती, हलता देखावा। बोलावून घेतलं मामाला शाहिस्ते खानाला शिवाजीचा बंदोबस्त करण्याकरता आपण दक्कनवर स्वारी करा, बंदोबस्त करून परत या। आलमगीर असं बोलतात, 60,000 देऊन फौजी लावाचा मातीला, अंबारीनं हत्ती सजलेला, अंबारीचं खान बसलेला, आधीचं काय करायचं या विचारात खानाची फौज निघालेली आहे। क्या करेगा शिवाजी, हमारे फौज कितनी है, तो स्वाभिमान वाटू लागला त्याला। बातमी दिल्लीला कळती औरंगजेबाला, आपल्या मामानं लाल महालात मुक्काम केला, शिवाजीच्या घरात जाऊन बसला, गाडीवरनं हात फिरविला, तू आलेला होता मामाला, भरपूर पैसा गोळा केला होता शाहिस्ते खानानं। कुठली होती घरादार, महाराष्ट्राला शिवाजी नसे त्याही जगदंबेला सांगणे घालत आहेत। महाराज लागले कामाला, बोलावून कुणाला, एक नंबरचा हेरभात आमचे बाहेरची नाही आणि पुण्यात झाला। शाहिस्ते खानाची फौज त्याची रचना कशी आहे, आपल्याला लाल महालात जाण्याकरता मार्ग कुठल्या बाजूला आहे याचा सर्व अंदाज करा। म्हणतात आमचे महाराजांचे प्रमाणिक असणारे हे पुण्याचं माहिती घे, न्याला माहिती घे। बातमी कळली शिवाजी राजाला, बातमी कळाला शिवाजी राजाला, आणि राजाने पुण्यावर हल्ला करायचा, शाहिस्ते खानावर हल्ला चढवायचा हा दिवस निश्चित केला। दिल्ली दरवाज्यातून आम्ही आत येऊ, महालातला वर जाण्याचा मार्ग या शाहिस्ते खानानं बंद करून टाकलेला आहे। कच्च्या विटाची तिथं भिंत घेतलेली आहे। ही सर्व माहिती राजाला मिळाली आणि राजाचा एक सौंदर्य निघाला। कोण नवे कपडे घालून, कमरेला सेना, तलवार, लेटा आणि पुण्यात प्रवेश करायला गेले। किधर जा रहे, लग्न ठरवायला, कुणी वाजंत्री म्हणून तर
कुणी गवताच्या गाड्या घेऊन गवत विकण्याच्या निमित्तानं महाराजांचा एक एक सोंगडी एक एक मावळा पुण्यात घुसायला लागलेला आहे. एवढ्या मोठ्या अफाट फौजेमध्ये शाहिस्ते खानाच्या फौजेला चांग बसता नव्हता. काही पठाणी वेशामध्ये घोड्यावर धावण करत यावे. या तिकडे ना प्रॉपर शिवाजी का कोणी आपली आहात हे विचारणारी माणसं कुणाची होती शिवाजीची. त्यांना वाटायचं आपल्या फौजेचा कुठल्या तरी एखाद्या पथकाचा हा नेता असावा. दुसरे करायचे आणि पुन्हा पाऱ्याला घासायचे. दिल्ली दरवाजातून आत प्रवेश केला. भिंतीवर लाथ घालता भिंत पडली गेली आणि तिथून महाराज वर जातात सरळ शाहिस्ते खानाच्या जनारखान्यातून तलवारीनं तो पडदा फोडला. कुछ नहीं, हवा है. आणि शिवाजीची आकृती दिसली. त्या दंग्या शाहिस्ते खानाला पाहिलं. समोर शिवाजी पाहता. समोर पाहिलं जेव्हा शिवाजीला खाना घाबरला. शाहिस्ते खान बोला भाई या अल्लाह तो क्या होगा, हे कैसा आया. हम सुटला सर्व अंगाला. शाहिस्ते खान पळत सुटलेला पण कुठं पळायचं. खिडकीत उडी मारायला लागलेला आहे. एवढ्या आणि राजाने इशारा केला. आपली माणसं पटापट लाल महाराज बाहेर काढण्याकरता आणि बाहेर पळालेले. शिवाजी भागा क्या कर रहे थे, इधर गा उधर गा असे दगा करत आमची माणसं पुण्यात बाहेर पडली. काय योजना आहे महाराज. बैलाच्या शिंगाला परोते लावून ती बैल हुसकली आणि तिकडं बघेल तिकडं परुते म्हणजे ते दिसायला लागले. किती फौज शिवाजीचे आणि किती माणसं आहे याचा अंदाजच खानाच्या फौजेला लागला. आणि ते उलट दिशेनं बैल पळायला सुरुवात झाली. याला वाटलं शिवाजीची फौज तिकडे पळायला लागलेली आहे. शिवाजी तिकडेच पळून गेला आणि म्हणून त्यांनी पाठलाग केला. पुढे आले तर एकही माणूस नव्हता. सर्व बैल होती आणि त्यांच्या शिंगाला परुते बनले होते. म्हणून त्याला आता दिव्याचा घाट म्हणतात. तिकडं पुण्यात काय केलं. सावरला बोटावर ठेवलं. शाहिस्ते खान पाहतो हाताला तोडलं माझ्या चारी बोटाला. धडक बसली शाहिस्ते खान आला. आणि आता पुन्हा सोडायचं नाही तर आपण जिवंत राहणार नाही. खानानं सोडलं पुण्याला